बंधूंचा विजय मेळावा पार पडला। मात्र या मेळाव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच रंगलं। विजय मेळाव्याच्या नावाखाली रुदालीचं भाषण झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। तर फडणवीसांनी केलेल्या टीकेवर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला। शिंदे फडणवीसांनी रडण्याचा कार्यक्रम सुरू करावा असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं। मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती। त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। आता रुदाली रडणं बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालंय। आता काय करा, तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा। आम्ही कार्यक्रम लावतो तुमचे रडण्याचे। कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतुण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच। आशिष शेलार आणि शिवतीर्थवरील त्यांच्या भेटीगाठी कायमच चर्चेत राहिलेल्या आहेत। आता मात्र त्यांच्या मैत्रीत चांगलाच दुरावा आला, कारण झालेल्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावरून आशिष शेलारांनी टीका केली। एका भावाचं भाषण अपूर्ण तर दुसऱ्या भावाचं भाषण अप्रासंगिक होतं अशी टीका शेलार यांनी केली। तर त्यांच्या या टीकेला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी काय प्रत्युत्तर दिलं आपण पाहूया। एकाचं भाषण अपूर्ण, दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक आणि संपूर्ण कार्यक्रम अवास्तव। उद्धवजींच्या भाषणात तर सत्ता गेल्याचा जो ससेहोलपटपणा होता, उद्विग्नता होती, तडफड होती, या पलीकडे काहीच नाही। आजच्या तारखेला जर तुम्ही पाहिलं तर अख्ख्या भारतामध्ये आशिष शेलार साहेबच एक नंबरचे वक्ते आहेत, अभ्यासू आहेत। आता काहीतरी त्यांना उत्तम संसदपटुत्व मिळालेलं आहे, वाक्पटू आहेत, कारण ते ॲडव्होकेट आहेत, त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला कौतुक आहे। आणि हे लोक त्यांच्या खूप मागच्या रांगेत आहेत, त्याच्यामुळे न बोलणं बरं आहे। तुम्हाला यायचं होतं आमच्या स्टेजवर, लपून सगळेजण टीव्ही बघत होतात, तुम्ही स्टेजवर आला असतात तर ते पूर्ण झालं असतं का? त्यांच्या पक्षाचा वोटर देखील हा गुजराती आहे, उत्तर प्रदेशातला आहे, बिहारचा आहे, तरी सुद्धा मराठी प्रेमी म्हणून ते तिथे आले। पण तुम्ही ते करू शकला नाही, कारण तुम्ही लाचार आहात। तुम्ही जर तिथे आला असतात तर मोदी शहाने तुमच्या मागच्या भागावर लाथ मारली असती, म्हणून तुम्ही तिथे आला नाही। जे आले त्यांचं आम्ही स्वागत केलं।